स्मशानभूमीत वास्तव्य करावं, एक निष्ठातेनं तुझं नामस्मरण करावं आणि कशासाठी असेल तर आतापर्यंत त्याच भक्ती प्रबल्याच्या आम्ही आमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करून घेतल्या. आठवतोय तो दिवस, एके दिवशी माझी आणि नारदाची भेट झाली. त्याच वेळी नारदाच्या मुखांतील शब्द, अरे तू कामाख्या देवीची भक्ती करावी, त्याच्या शब्दावर आम्ही विश्वास एक निष्ठेनं कामाख्या देवीची आम्ही भक्ती केली. तीच प्रसन्न झाली आणि त्याच मात्यानं आम्हाला वरदान दिलं. वरदान कोणतं असेल तर या भूतलावर वास्तव्य करणारा भरत यासारखा भरत मानवाच्या देहाचे 7 तुकडे होऊन सुद्धा तो मनुष्य कोणी जर का पुनश्च जिवंत झाला असेल तरच त्या मानवाकरवी माझा सेवा अन्यथा कोणती पाचारी शक्ती माझा शेवट करू शकत नाही. 7 जन्मापर्यंत मी असाच राहणार आहे. कामाख्या देवीची भक्ती केली, तिनं मला वरदान दिलं आणि त्यानंतर स्मशानभूमीत वास्तव्य करून त्या शिव शंकराची भक्ती केली. त्याच देवाच्या भक्ती प्राबल्याची आम्ही अमोल विद्या संपादन केली. स्मशानभूमीत वास्तव्य करावं, स्वतःच्या मुख्याच्या क्षमनासाठी कंदमुळ भक्षण करावी, मानवच्या भक्षण करावं आणि स्वतःची उपजीविका चालवावी. याच्या पुढे आम्हाला जीवनात कोणत्याही गोष्टीचा मोह नाही. जीवनात फक्त एखादे ध्येय आणि तोच हेतू कोणता असेल तर व्यक्ती प्राबल्याच्या जोरावर परमार्थ साधावा आणि मेळामेळा सार्थकी लावावा. सौभाग्याला जर का पाहिलं असेल एकांतवास दिसतो, मग असंच करावं. या एकांतवासात माझ्या देवाचं नामस्मरण, माझ्या देवाचं नामस्मरण. शंभो शंभो जागृत करावा आणि तदनंतर शांत करावं. जागृत करायला कारण तू आहे. असं काय केलं मी तुझं एक नव्हे. अरे काय हाका दिला एकही हात तुला ऐकले तुला काय वाटलं तेवढ्यामध्ये नाही. आता मला काय माहिती, मी तर धनस्थ होतो, मी तर धनस्थ होतो. बंद बोला नको ही भक्ती बंद कर.
आणखी बोलायची एवढा अत्यंत तांडव करतोय कुठे खोटो माता बोलाचा राज करतो राजा धुमराज म्हणतो हे धुमराज माता बोलाच्या ठिकाणी वसतीस्थान पण संप्रदाय भूलोकाच्या ठिकाणी आलास आणि भक्तांना भक्तीपासून वंचित करतोय कारण काय त्या वैराला सहाय्य करणारे या मृत्यूलोकातील भक्त आमच्या धुमराज आतापर्यंत जो जीवया विश्वास जन्माला आपल्या मनातील हेतू परिपूर्ण करण्यासाठी त्यानं परमेश्वराची भक्ती केली यात दानव सुद्धा आहे आणि मानव सुद्धा आहे आम्ही आमच्या जीवनात मार्ग धरलाय ना तो तूच काय मोठ्याची पाचवी शक्ती जरी आली असेल या भारताच्या समाजिक स्वतःच्या पंचप्रणाला
श्रीमंतानं केव्हा भीक मागायला लावायची सांग ना बता तू घरी. माझं कसं आहे कोण खरं आहे? माझं कसं आहे मिटलं तर मिटलं नाही तर परत मिटलं. तुम्हा दोघांना सोडून पण मला एक सांगा तुम्ही दोघं जण एवढे परत फायनल काय करणार काय करायचं? काय मला समजावून सांग. अरे, याचं मी डोकं फोडलं. बरोबर घरात गेलंय का काय करायचं शिल्लक ठेवलंय म्हणजे ऐकत नाही का तुम्ही कोण? तू कोण तुला माहित नाही का हुमराक्ष आता फोन सम्राट हुमराक्ष तू माझा करारा काय होय तर काहीतरी आगळा वेगळा देणार माझी खेती केली आहे म्हणूनच एवढा तू मिळविलंय याला समजावून सांगलं. अगदी बरोबर आहे म्हणून भक्ती बंद करत नाहीये. मिळवलेली खाती घेतली हत्ती बोलवण्याचं याला वाटत मागतीत जर जायचं नसेल तर भक्ती बंद करायला सांग. हा फक्त पाहू शकते काही करू शकणार नाही. जरा थांब. याच्या खाली याला आतापर्यंत दाखविलंय मी काय करू शकतो. हा काय करणार हा? दोघांचं मी ऐकून घेतलंय मग याला दाखविलं मी तर याला मी काय करू शकते दाखवलं दाखवायला राहणार नाही. दोघांचं मत मी ऐकलंय दोघांचं मत मी ऐकलंय आता निर्णय मी सांगणार आहे जरा शांत व्हा मला सांग तुला काय साध्य करायचं संपूर्ण त्रैलोक्याचा अधिपती मला वाटते. सर्व मृत्यूलोकावर होय ना तुझी इच्छा काय हे, मला जिथं जिथं प्रशांत वातावरण होतं हा तिथं तिथं देवाचं नाव स्मरण करायचं. म्हणजे तुला भक्ती करायची आणि त्या भक्ती प्रबंधाच्या जोरावर हा? वा 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 रुग्णाक्ष मला एक सांग याच्या अगोदर मी इथं आलो होतो तुला मार्गदर्शन केलं होतं भक्ती मार्ग मिळवलंच काय कुमारिका स्त्री शिवतत्वांना धारण केली. कुमारी जगवंशर होती. त्यावेळी माता मृत्यूलाश. अन्यथा तू मरणारा नव्हे असा जसा मरणारा नव्हे म्हणजे आगळं वेगळं तुझं बरं आगळं वेगळं असं होणारच. सांग महाकाळ तुला मरण काय अरे, त्याचा काय आता इथं संबंध आहे? अरे हे जर का मला कळालं त्याच्यातून उत्तरे होण्यासाठी मार्ग काय मी तुला सांगेन ना कामाख्या देवीची मी भक्ती केली. कामाख्या देवीची भक्ती ती माता माझ्या भक्तीवर प्रसन्न झाली आणि त्या मातेनं मला वरदान दिलं असं काय म्हणताय भूतलावर वास्तव्य करणारा मरत मानव त्या मरत मानवाच्या देहाचे 7 जर का तुकडे झाले मानवाच्या देहात 7 तुकडे 7 तुकडे होऊन सुद्धा तो माणूस जर का पुण्याच्या जिवंत झाला तर त्या मानवापूर्वी माझा शेवट. अरे एका माणसाचे 7 काय 2 तुकडे जरी का झाले तरी तो मरणार नाही आणि असं जर का झालं नसेल असं राहणार आहे सुंदर पण हे का करतोय स्वार्थासाठी नाही मला काय ऐकलं हे लोक ऐकून घे हे स्वार्थासाठी करतोय तो जन्माला आला त्याला स्वार्थ आहे. सारे ज्याच्यासारखे नसतात स्वार्थाशिवाय माणूस नाही आहे. थांबा जरा थांबा इकडे मला काय तुझा विजयकर असं एक खाटलंय तुझी आसुरी शक्ती या आसुरी शक्तीला अवघडी शक्तीची जोड जर का लागली असेल तर परमार्थाची गाठ तुला मिळणार आहे आणि त्रैलोक्याचा सम्राट तू होणार आहे एकाची जोड दुसऱ्याला दुसऱ्याची जोड एकाला तिसऱ्याला बंधन तरी यायचं नाही. आहे ना हे तू नको तू नको आता आलाय याच्यानंतर नको. जरा थांब यात त्याची हे याला कारण आहे. कारण घ्या. हे दुसऱ्याचे आहे. यांचं काही खरं नाही. खरं नाही. कुणाचं सेवा काय करते सांगतोय ना. सांगताय का? ही कोणी नाही तुला तुला काय ही खंडता सम्राट ठीक आहे जावे. बरोबर हो मग प्रेमाचा शिव. याला मान्य असेल तर ठीक आहे खोड करणारे मी नव्हे. मी दुसऱ्याची खोड नव्हे. हे तुला मी काय सांगतोय कारण तुझ्या विधिलेखा समोर रेखाटलंय चारण तारण मारण वशीकरण उच्चाटन समूह या सर्व विद्येत तू पारंगळ आहे बरोबर की नाही पण आधी करावा प्रपंच नेटका तदनंतर साधावा परमार्थ विवेका परमार्थाची ताळ लावण्यासाठी तुला अगोदर लग्न करावं लागणार ए, नारदा, म्हणजे फक्त भक्ती करून परमार्थ साधता येत नाही. भक्ती मिळून काय कोणाचं भलं होणार आहे हे नारदा, काय? अरे मला माझ्याकडे फार आहे. माझ्याकडे पहिल्यांदा तुला वाटतं माझं लग्न वीरत्वाचे होणार. वस्त्र परिधान केले माझ्याकडे पहिल्यांदा तुला वाटतं माझं लग्न होणार. आणि आहे कशासाठी चित्त कमी तिथं आम्ही अरे पण हे तुला मी का सांगतोय हे का सांगतोय हे केव्हा होणार केव्हा? ही मायावी शक्ती म्हणजे अघोरी शक्ती आणि याची ही आसुरी शक्ती या दोन शक्ती एकरूप झाल्या असतील तर हे नारदा,
कोणी मैत्रीचा हात दिल्यानंतर परमार्थाचा मार्ग सोपा होणार मिळणार आहे. मग असं जर का असेल मैत्रीचा हात दिले मैत्रीचा हात दिले मान्य मला मान्य एक असावा न चांदी दिसावा त्या ठिकाणी तुझ्या सारखा नसावा त्या आशीर्वाद जबाबदारी पूर्ण करावे. त्याला सत्ता प्रस्थापित करायचे मैत्रीचा हात याच्या हाती दिला वेळोवेळी याला सहाय्य करेल आणि माझ्या प्रपंचाचा विचार करेल. आता येतो रे जेव्हा गरज बसेल तेव्हा तुझ्यामध्ये झालं त्याला सहाय्य करण्यासाठी नारायणा, अरे माणसाला तू जन्माला घातलंस आणि मानवाचा देह मायेच्या मोज्याला झुरपडून ठेवलास. आशेच्या मागे धावत सुटणारा मनुष्य प्राणी निराशेची दोरी ताणून धरून आशेचा पतंग उंच फेकवण्याचा प्रयत्न करताना गेला. शेवटी आत्मघातास परवतो. आला माणूस तर जन्मात गेला व्यर्थ मरून गेला. काय करता उपयोग? रडत यावे येताना हात सतत दावे जाताना हा आदर्श ज्याने आपल्या जीवनात घालून घेतला त्यानेच नवलजीच्या उच्चतम शिखरावरती प्रवेश केला म्हणा बाहेरचा. नारायणा, सहस्र शीर्षामृषा सहस्राक्ष सहस्रपात सबनी विश्वरूपा उपस्थित दशांगुलम जडी स्तरी काष्टी पाषाणी अनुरेणी दशांगुला देवा तुझं अस्तित्व भरून उरले. नारायणा, अरे देवा तू कुठे आहेस? कुठे नाही? वृक्ष दे, भाषण दे, देवी दे, पशु दे, पक्ष दे, एवढं कशाला? मरत मानवा तुझा रे माझा रे आणि म्हणूनच एकच मनावस्था वाटते. तुझ्या माझ्यात भेटेल झाल्यात या
या पारनेर नगरीच्या राजचंद्रासाठी पाऊल पडतायच खरोखर मनाला समाधान वाटू लागले. समाधान या 4 अक्षरात केवढं महत्व सामावले भगवान तूच जाणू शकतो. म्हणून पुलिसे महाभाग म्हणून गेले. शैले शैले माणिक्यम मोदिनम न बदले साधो नाही सर्वत्र चंदनम न बदले. सर्वच पर्वत शिखरावरती माणिक्य मिळतात शब्द मार्गाने. सर्व नक्कीच्या गंधस्थळी मोतिकांचा प्रसार असतो अजूनही नव्हे पुष्कळ. पण सर्वच मला चंदन वृक्ष सापडतो शब्द मार्गाने. अस्तिरे जीवितम लोके अस्तिरे धनय अस्तिरे पुत्र दानस्य धर्मकीर्ती व्यवस्था. प्रत्येक माणसाचं जीवन हे अशाश्वत. माणसाला मिळलेलं धन हे अशाश्वत आहे. पुत्र वा पत्नी अशाश्वत. मग या मरत भूमीत शाश्वत असं काय तर प्रत्येकानं आचरणात आणलेला धर्माने संपादन केलेली कीर्ती आणि त्या कीर्तीच्या उच्चतम शिखरावरती विराजमान होण्यासाठी आज मितीवर हा रुद्र दमन संपत. याला कारण आमचा जन्म झाला तो राज घालत. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय पंचप्राण मन अशा 17 कलांचा हा सन्मान केला. 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ मी गुरुवांच्या सानिध्यात घालला. त्यावेळी गुरुवांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द आणि आमच्या हृदयी गाभारी करून ठेवला. हे रुद्र दमन अरे नचोर्य हार्य न भ्रांत वादम नचवार गाय वेद तरुण नित्यम विद्याधनम सर्वधनम ददानम. कुठलाही चोर चोरी करण्याच्या महत्वाकांक्षेने आला असेल तरी त्या धनाची चोरी करू शकत नाही. 2 बंधू विभागीच्या महत्वाकांक्षेने भांडला गेला तरी त्या धनाचं विभाजन होऊ शकत नाही. कुठलाही राजकर्ता हरण करण्याच्या महत्वाकांक्षेने आला तरी त्या धनाचं हरण होऊ शकत नाही. असं सर्वश्रेष्ठ धन म्हणजे विद्या विनयेन शोभते प्रबोध निर्मल धैर्यशा गुरु कशाला आणि गुरुपदी निष्ठा धैर्यशा शिष्य कशाला. 12 वर्षाच्या प्रदीर्घ काळात ती श्रद्धा आणि निष्ठा मी गुरुपदी धरली म्हणूनच सर्व विद्याभ्यासात परिपूर्ण झाले आणि या पारनेर नगरीत आमचे येणं झाले. या तरुणपणाला तरुणपणाची गरज होती. तो सुधीर आमच्या जीवनात उजाडला. फालदार टोपदार अमर टोपदार वेद म्हणून आपण वेदाचं पठण केलं असताना सप्त सिंधूचं जल आमच्या मस्तकी सिंचन करण्यात आलं. हा तेजोमय राजकीय आमच्या मस्तकी ठेवण्यात आला आणि या तमाम प्रजेने आमच्या नावाचा जय जयकार केला. रुद्र दमन महाराजांचा जय जयकार जय जयकार असो जय जयकार आम्ही आमच्या मनाला ठेवला. जगून ते केवळ लाखांसाठी आणि मरून ते केवळ लाखांसाठी चंद्राचा आदर्श जीवनात केला. धर्म अर्थ काम आणि मोक्ष साम दाम दंड वेद या चातुर्सूत्राचा वापर करू. मी माझ्या तमाम प्रजेला न्यायाच्या आम्ही कधी अन्याय केला नाही म्हणून हेन आणि व्याघ्र एका ठिकाणी पाणी प्राशन करते. नकुल आणि सर्प एका ठिकाणी आपलं हे सलोख्यात समतेचं वातावरण केलं ना ही खरोखर मनाला समाधान. एकच सगळे प्रार्थना आणि ती प्रार्थना म्हणजे एकच. गेली 84 लक्ष वेळी फिरून मरत मानवाचा जन्म घेतला. मानव म्हणतो जन्माला त्या मरत मानवाला सुख मिळे समृद्धी मिळे आशीर्वाद दे. अधीर झालेल्या मनाचे समाधान समाधान समाधान
आमच्या पृष्ठ होते, पण आज आम्ही आमच्या मनाला कळले उचित क्षत्रिय असेची हृदया शास्त्र असे बोलणे ज्याचा जन्म राज घडणार त्या प्रत्येक क्षत्रियाचा हात घनदाट तरंगात प्रवेश करावा, दिवस शपनांचा मुली हळद करावा आणि कमळेला मेघा घालण्याची रण या महामंत्राचा जयघोष चाललाय। ही उंच शिखर जणूकही या शिव शंभू महादेवावर चौऱ्या ढाळण्याचा प्रयत्न करत आहेत। शांकिनी डांकिनी विशाचगण म्हणून काली महाकाली चामुंडा प्रत्येकाच्या मुखाने एकच जयघोष चाललाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम ब्रह्मांड ध्वनी झाली, तेने माया प्रगटली। ब्रह्मा विष्णू शिव निर्गुणी चार वेद कथलेले, ऋग्वेद सांगे कर्म, यजुर्वेद ज्ञान संपन्न, अथर्ववेद सदा उभा आणि सामवेद करी मधुर संगीत। या संगीताचा नाद हो या जमूच्या नादामुळं या त्रिखंडात नाद केला। त्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी वास्तव्य करतो। याला कारण देवराज चमरेश याला झालेला अहंकार। दुर्वास महामुनीचं आगमन अमराज्य राजप्रासाद झाला। भावभक्ती स्तुती स्मरण वर्षावधना थोर महत्वाकांक्षेनं दुर्वास महामुनीनं एक पुष्पहार
देवेंद्रला बहाल करण्या महत्वाकांक्षेला राजप्रस्थानी प्रवेश केला. पण अहंकाराला पीडित झालेला देवेंद्र त्या देवेंद्राचा पुष्पहार ऐरावतावर फेकला गेला. क्रोधानं क्रोधायमान झालेले दुर्वास महामुनी त्या दुर्वास महामुनी अमृतला शाप दिला. सारी संपत्ती सागराचा दावा जाईल. देव आणि दानव यानं सागराचं मंथन केलं. अनेक अंतर बाहेर पडले. हलाल हे शिव शंभू महादेवानं प्राशन केलं. संपूर्ण देहाचा दाह झाला. दहा काही शांत होईना. मस्तई चंद्रमा धारण केला. गंगा धारण केली. पण ते दहा काही शांत होईना. अखेर राम राम दहा शब्द राम हे शब्द आमच्या मुखाने बाहेर पडले. त्या दिवसापासून हा दाह शासन आहे. चढवत या कैलासी राम राम ताजा राम 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 चंद्रभाई तिच्या नेत्र ज्वारी शोभरसे गळा रुंड मला नवरत विश्वाती सर्वांनी उपदेश शोभरसे पंचनास्ते पंथा समाधान म्हटलं मार्ग सुखाई समृद्धीचा होईल. आता नाही देवा काही अन्य मागणे पण लबाडा झाले आहे. अरे बऱ्याच दिवसानं या कैलासी उभा का काहीच या पर्वतावर कसं काय ही शिकावर बसताक्षणी मनात आमच्या मनशांती होते. पण कसं हवं तसं समाधान झालेलं नाही. कुणाच्याही मनात समाधान झालेलं नाही. याला कारण आम्ही कैलासी प्रवेश केला. सारानं म्हटलं होतं मंगलमय आशीर्वाद मिळेल. तो एकट्या शिवाचं नाव आहे. आशीर्वाद मला मिळावा असं मला देखील वाटलं होतं. गिरिजा येणे नाही म्हणजे विश्रांती घेते. त्याला कारण गंडमुंड डोंगराला सांग महिषासूर निर्माण झाला. त्याच्या रक्ताच्या थेंबापासून अनेक रक्तबीज निर्माण झाले. तिने रक्त घटाघटा प्राशन केलं आणि अखेर संपूर्ण देहाचा दाव झाला. आम्हाला म्हणाली गणेश्वर क्षणभर विश्रांती हवे म्हणून गेले. एक
संकट दुरापासून होतं नव्हतं एवढा दुसरा संकट आपल्या बोलण्याचा अर्थ एक अरे संकट शब्द देवतांचा शब्द दोषात केव्हाही शोभानंद निर्माण होता त्याला करूया तरी काय निर्माण झालाय महाकाळात नाव त्याचं परम मित्र म्हणजे धूम्राक्ष वंदनाच्या जीवावरती त्रेधातील मृत्यू लोकांच्या ठिकाणी करतोय भक्त भक्ती करतोय त्या भक्ताच्या मनापर्यंत या जन्मानं साथ देवाचा मोठेपणा कोणी वाढला या भक्तानं वाढविलंय आणि भक्ताला असतील देवाला कोणी विचारणार नाही भक्तांचं संरक्षण कोण पिशाच तसा हजर हो ते शब्द कानी वरतात उचलत्या पावलानो हा पिशाचगण हा केसरशी धावणारा प्रथमतः देवाला नमस्कार करावा हे विनादमणी नवधरा नागभूषणा उमावरा शिवशंकरा तुझ्या पूजन पवित्र चरणी हा पिशाचगण नतमस्तक यशस्वी मी माझ्या कामी मग्न असताना एकाएकी हात देण्याचं कारण कोण त्याला कारण आहे अपमान अपमान मान खंडना तेजा भंग त्या शब्द ऐकता क्षणी भयाच्या मस्तकाला जाऊन लागली तू निघाले पण मला सांग रे जाणार कुठं करणार काय हरणार कुणाला आणि मानणार कुणाला विचारलंस का सगळं कुणी निर्माण केलंय कुणावर निर्माण केलंय या सर्वांची गोष्टीचा विचार करणं महत्वाचं आहे मग आता कोण उन्मत्त झाला त्याने या त्रैलोक्यावर संकट निर्माण केलं माझा कोण सम्राट असुरेश्वर नाव त्याचं धूम्राक्ष आणि त्याचा परममित्र नाव त्याचं महाकाळ मंत्री या दोघांनी अरे मृत्यू लोकांच्या ठिकाणी निर्माण केलेलं धूम्राक्ष महाकाळ या दोन उन्मत्तानं हला कल्लोळ माजवण्याचा प्रयत्न केला असा असेल तर आता चिंता नाही कारण हा गेलाय आता चिंता वाढली आहे कशामुळं भगवंता हा धूम्राक्ष हा वैद्य आहे कोण देव कोण म्हणजे तू देव मी देव भोळा देव तू वर्गात दिला काय दिला आठव कैलासी आला ओम नमः शिवाय कशी केली एका अंगुष्ठेवर उभं राहून आमच्या नावाचा जयघोष केला आम्ही प्रसन्न झालो आशीर्वाद देऊन टाकला काय आशीर्वाद दिला आदित्य अमर मरण आहे एक मार्ग शिवतत्वांनी करेल आणि हा जगवक्षात आपल्या हाती येईल त्याच वेळी मरण अन्यथा तो मरणार नाही पण तू आता म्हणतोय शिवतत्व अंगीकार करणारी व्यक्ती ही विश्रांती घेते मग तिच्या खेरीत अन्य स्त्री आहे ती कोण आहे पण अजून एक आहे माझी लाडाची माझी प्रेमाची अरे वा गौतमी माता दिवसांची तिची इच्छा होती की एक ना एक दिवस काहीतरी विश्वासाठी मी घडवे लावणार आहे वेळ कशाला मग एका क्षणाला कोण गंगे अवतीर्ण हो
पलास पलास मंगल असा तुमचा आशीर्वाद. खरंच या कैलासाच्या ठिकाणी शांकिनी डांकिनी मरुतगण पिशाचगण भूत आणि खेता सारे जण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या नामात एकसारखे तद्रूप झाले. आणि ती गंगा माता या ठिकाणी येता क्षणी माझ्या चरणाशी आपण नतमस्तक झाला. साऱ्यांना एकाच वेळी या गंगेचा आशीर्वाद गंगेचा आशीर्वाद. बोला नातांनी या गंगेला पाचारण केले अर्थात नमस्कार करावा आणि तदनंतर पुढील कर्तव्य करावा. नमामि श्री गौतमी पदम. मंगल असा तरीचा आशीर्वाद शुभम भवतु. झालं माती मनात समाधान. मनात संभ्रम निर्माण झाला असेल. आज या स्वरूपात आम्ही तुला हात का दिली. आपण हात देताच त्या जटेत माझं वास्तव आणि तात्काळ या ठिकाणी मी आले. त्या विश्वाची जननी असतो. हो विश्वजननी विश्वमाता म्हणून तुझा गुणगौरव साऱ्या भक्तांना केलंय. विश्व जरात मी अवतीर्ण आणि या विश्वावर आज संकट निर्माण झालंय. संकट असा शब्द आपल्या रूपाने निर्माण. खरी गोष्ट आहे आई. संकट प्रारंभ आणि क्रमानं न चुके प्राणी भोगविणं या लागी करावे. प्रभूच्या स्मरणात कुठेला बंधन मग जाते. भक्त भक्ती करते मग त्याचं श्रेय त्या भक्ताच्या पदरी पडायला नको. अगदी खरं आहे. देवाधीन भक्त आणि भक्ताधीन देव हे नातं अगदी अजरामर आहे आणि ते आम्हाला सतेज टिकवायचं आहे. मग माते संकट कोणतं दे. महाकाळ मात्री अघोरी विद्येत प्रावीण्य मिळविलेला आणि त्याचप्रमाणे धूम्राक्ष दानवेश्वर या दोन आसुरी आणि अघोरी शक्तीनं अगं मृत्यू लोकांच्या ठिकाणी सायमान मानलंय. जे भक्त भक्ती करतय त्या भक्तांची वेदात तिरपट्टी करतय. हे असं जर काय चालू राहिलं देव म्हणून सांगण्याचा अधिकार तुम्हाला काय करशील. विश्वाच्या ठिकाणी हे सारखा हरकल्लोळ झाला आणि तो धूम्राक्ष बरोबर आणि तो महाकाळ. मग निघाली ही शांत स्वरूपाची ही शीतल स्वभावाची ही गंगा निघाली या मृत्यूलोकाच्या ठिकाणी आलेला आदित्य आणि या आदित्यला पाय बंद करेल तर नावाची गंगा मागावी आरक्षण निघाली. विश्व कार्यासाठी म्हणून 7 पावलं आपली स्थिरावली. विरस्त्रीच्या पावलाला मी भरभर जात होते पण माझा उंचा भंग आपण का यालाही कारण आहे. त्याचा मुळात धूम्राक्ष म्हणजे सर्वसामान्य नव्हे. वरदान मी दिलंय. आपण वरदान एक कुमारिका शिवतत्व अंगीकृत करेल आणि हात्यस्त्र जगवक्षा आपल्या हाती घेईल. त्यापेक्षा मरणारा नव्हे. होणार कसं. आणि या गंगेला आपण काय तुला मृत्यूलोकात जावं लागेल. मृत्यूलोकाच्या बाललीला लहानात लहान व्हावं लागणार. या स्वरूपात न जाता कुमारिका म्हणून अवतीर्ण व्हावं लागेल. चालेल भोलानाथ. या सर्व जगाताला या गंगेनं बाललीला दाखवाव्या आणि एखाद्या बालिकेचं रूप घेऊन
त्यावेळी विश्व कार्यासाठी ही गंगा निघाली, ही गंगा निघाली. कल्याण यशस्वी भव. हरिश्चंद्र मस्त करण्यासाठी कार्यभाग पूर्ण झालेला आहे. ही गंगा गंगा निघाली आहे, पण अजूनही कार्यभाग पूर्ण परिपूर्ण काय झाले झालं? हे काय ब्रह्म तेंदे माया, वृक्ष तेंदी छाया अरे वा. आणि चित्त गंगा तिथं या गंगाधराला जायला मग निघावं. एक अशा अवस्थेत नव्हे तिला काय कथित केलं, हे गंगे माझं स्वरूप तुला तुझं दाखवायचंय, मग तू या विषयात का भगवंता गेलास अशा स्थितीत नव्हे. त्या ठिकाणी भगवंता काहीतरी प्रमाद वेगळा मागे म्हणून? याच्यासाठी तुला हे रूप धारण करावं लागणार आहे. कोण मी सेवादेवी महादेव म्हणतात विश्वाचे मला. भोलेनाथ तुम्ही या हे स्वरूपात कधी म्हणता? काही हरकत नाही. विश्वात या विश्वात कार्यासाठी म्हणून आपल्याला लिहायला हवं. हे समजा.